विद्यार्थी जीवन त्यांनी आता सांगितलं तिथे किती वेगळं आहे, या संदर्भात कोणाला काही विचारायचं? मला असं विचारायचं की तिकडचं कल्चर आणि इकडचं कल्चर वेगळं आहे. तुम्हाला लँग्वेजेस माईट बी वेगळ्या असतील, तर फॉरेन लँग्वेज शिकणं इम्पॉर्टंट आहे की नाही, आणि तिकडे जर गेल्यावर तिकडे हॉस्टेल फॅसिलिटी कशी प्रोव्हाइड होते तेवढंच विचारायचं. कल्चर वेगळं आहे ही गोष्ट खरी असली तरी आता या कल्चरमध्ये डिफरन्स जो आहे कम्युनिकेशन टेलिव्हिजन ह्याच्यामुळे फार कमी झालेला आहे. म्हणजे आपल्याला आज एक बऱ्याचपैकी अंदाज आहे की तिथे काय होतं. लँग्वेजेसमध्ये असं आहे की तुम्ही जर इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये जात असाल तर इंग्लिश हे सफिशियंट आहे. ॲडिशनल लँग्वेजेसने तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये काही बेनिफिट मिळाला नाही तरी एक भाषा तिथे जाऊनही शिकता येईल. पण ॲडिशनल लँग्वेजचं नॉलेज असणं हे इम्पॉर्टंट नाही. हॉस्टेल फॅसिलिटीजबद्दल असं आहे, जर तुम्ही अंडरग्रॅड स्टुडंट म्हणून जात असाल म्हणजे 12वी नंतर, तर अमेरिकेत तरी असेच कायदे आहेत की फर्स्ट इयर म्हणजे तुमचं जे फर्स्ट इयर कॉलेज इथे असतं ते तुम्हाला कॅम्पसवर राहावं लागतं आणि त्याची पूर्ण तयारी त्यांचीही असते आणि तुम्हाला ॲडमिशन मिळाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन जाऊन तुमचं हॉस्टेल बुक करू शकता. तेवढंच मात्र नव्हे, हॉस्टेलचा रूम कसा आहे तो 360 डिग्री व्ह्यू ते देतात. काही कॉलेजेस तिथे टेबल खुर्ची काय काय तुम्हाला वायफाय मिळणार नाही मिळणार ते सगळी डिटेल तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळते. म्हणजे काहीही काळजीचं कारण नाही आहे, सगळ्या सुविधा असतात. आता आफ्टर फर्स्ट इयर तुम्हाला जर बाहेर राहायचं असेल त्याच्यासाठीही कॉलेज वेबसाईट आणि स्टुडंट काउन्सिल आणि स्टुडंट ऑर्गनायझेशन्स फुल इन्फॉर्मेशन देतात आणि त्यांचे टायअप असतात. शिवाय तुमच्या सोशल मीडिया आणि सोशल नेटवर्कवर तुमचे स्वतःचेही टायअप होतील फ्रेंड्स बरोबर. आणि कॉलेजेसना माहिती असतं कोणते अपार्टमेंट जवळपास आहेत, कोण कॉलेज स्टुडंटना देतं, किती शेअर करू शकता. मोस्टली शेअरिंगवर राहतात स्टुडंट्स, काही प्रॉब्लेम होत नाही. ते सगळे टायअप इन प्लेस आहेत. एक आई म्हणून या विषयावरती काय सांगा? मला तेच शेअर करा असं वाटत होतं की माझा मुलगा जेव्हा इथून गेला तेव्हा आम्हाला पहिल्यांदा हेच वाटलं की मुलगा एकटा तिकडे जाणार. म्हणजे जनरली मुलांना तर काहीच येत नसतं, म्हणजे साधं स्वतःचं चहा करून घेणं किंवा काय हे अगदी बेसिक गोष्टी आहेत ह्या. तर त्याच्यासाठी ना मुलांनी शाळेत असल्यापासूनच थोडीशी सुरुवात केली पाहिजे असेल बाहेर. म्हणजे घरातली छोटी छोटी कामं करणं, आई वडिलांचं ऐकणं, मित्रांबरोबर म्हणजे जे आपले जे रोजचे मित्र असतात ना इवन त्यांच्याबरोबर पण कम्युनिकेट करणं, त्यांच्याबरोबर ॲडजस्ट होण्याची जी एक प्रक्रिया असते ना ती फार महत्त्वाची आहे. कारण इथून जेव्हा तुम्ही परदेशात जाता तेव्हा तुम्हाला हॉस्टेलवर राहावं लागतं किंवा स्वतंत्र जेव्हा तुम्ही राहता किंवा तिथल्या कॉलेजमधल्या मुलांच्यात मिक्स होताना जे ती मिक्सिंग प्रोसिजर असते ना त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट करता येणं भयंकर जरुरी आहे. म्हणजे वातावरणात खूप फरक पडतो. जसं तुम्ही म्हणालात की इथलं आपलं कल्चर आणि तिथलं कल्चर फरक ॲक्च्युली कुठल्याही वर्ल्डमध्ये म्हणजे जगामध्ये गेलात ना कल्चर जरी फरक असला तरी माणसातलं जे विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती सगळीकडे सारखीच आहे. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्याशी चांगलं वागलात तर तो का तुमच्याशी वाईट वागेल. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही दुसऱ्याशी चांगलं जमवून घेणं, मिळवून घेणं, शांतपणे आपलं म्हणणं मांडणं, त्याचं ऐकून घेणं हे महत्त्वाचं असतं. तसं तुम्ही जेव्हा म्हणजे जसं ह्याने एक ऑप्शन सांगितलं की हॉस्टेलवरती तुम्हाला राहायला मिळतं तिथे म्हणजे हॉस्टेल अवेलेबल आहे, तसं तुम्ही स्वतंत्र जेव्हा राहायचं ठरवतात त्यावेळेला एक ग्रुप करून राहावं लागतं. कारण एकट्याने राहणं आपल्याला अशक्य आहे, परवडण्यासारखं नसतं. त्या 2-3 मुलं मिळून एकत्र राहतात. तर 2-3 मुलं वेगवेगळ्या, आता 4 घरातनं 4 मुलं आलेली असते, त्यांच्या 4 वेगवेगळ्या सवयी असतात. तर त्या पहिल्या जर तुम्ही त्या 4 मुलांबरोबर एक महिनाभर जरी सलग एकत्र राहायचं तयारी म्हणजे शिकलात तर तुम्ही आयुष्यात म्हणजे हे तुम्ही जे ते एकत्र राहणं आहे ना ते तुम्हाला अगदी पूर्ण पुढच्या आयुष्यामध्ये पण उपयोग पडतो. म्हणजे शिक्षणानंतर जेव्हा तुमचं ऑफिसचं लाईफ सुरू होतं त्यावेळेला आणि नंतर लग्न झाल्यानंतर जेव्हा संसार सुरू करता अगदी तिथपर्यंत हे उपयोगी पडतं. बरोबर. त्यामुळे ह्या ज्या छोट्या म्हणजे ॲडजस्ट होणं आणि स्वतःचं काम स्वतः करणं, दुसरा जर काही ते ऐकत नसेल तर ते निग्लेक्ट करून बरं ठीक आहे आज तुझं काम मीच करतो हे जर तुम्हाला करता आलं तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कसेही व्यवस्थित राहू शकतात. आणि अभ्यासाची वेळ ठरवणं
म्हणजे मला आता हे करायला लागतंय म्हणून मी अभ्यास कसा करू किंवा काही नाही, एक मन स्थिर ठेवून अभ्यास करणं. आता लांब राहिल्यानंतर आई वडिलांची आठवण येणं किंवा आपल्या इथल्या मला तिथे आई असं द्यायची किंवा मला असं होतं किंवा सकाळी उठल्यानंतर मला आता सगळ्यांबरोबर राहताना ते शक्य होत नाही. त्यामुळे त्या परिस्थितीत राहून मी माझा अभ्यास कसा करीन. किंवा तिथे कॉलेज अवर्स पण खूप असतात. तुमचं सकाळी तुम्ही कॉलेजला जातात, त्याच्यानंतर संध्याकाळ होते आणि घरी आल्यानंतर भूक लागलेली असते आणि स्वतःच्या हाताने बनवून खावं लागतं किंवा कधी कधी बनवून ठेवलेलं असतं आणि मित्र खाऊन जातो आणि काही नसतं फ्रीजमध्ये. त्यावेळेला म्हणजे त्या सगळ्या गोष्टी खूप मजेशीर आहेत त्या, पण हळूहळू सवय होते. अगदी रडकुंडीला येतात मुलं की आई आता मला इथे खूप त्रास होतो आहे. त्यावेळेला मन असं घट्ट करून राहावं लागतं तिथे. आणि हवामानात पण बदल असतो. आपण इथे उष्ण समशीतोष्ण प्रदेशात राहणारी, अमेरिकेत गेल्यावर कधी कधी अति थंड प्रदेश, त्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये राहायला हळूहळू पहिलं वर्ष कठीण जातं, पण एकदा ती सवय झाली की मग ते आवडायला लागतं. त्यामुळे ऍडजस्ट म्हणजे ऍडजस्ट करण्याची जर तयारी असेल ना तर माणूस कुठे ऍडजस्ट होतो, ते महत्वाचं आहे फार. नक्कीच. मला वाटतं आई म्हणून त्यांनी आपल्याला जे सांगितलं की स्वावलंबन आणि थोडंसं जुळवून घेण्याची वृत्ती, हे दोन गुण कुठल्याही विद्यार्थ्याला आणि खरं तर कुठल्याही मनुष्याला फार गरजेचे आहेत. आणि ह्या सगळ्या अनुभवातून आपल्या लक्षात येते की हा प्रवास तसा खडतर आहे आणि त्याविषयी खूप माहितीची गरज आहे. आणि ही जागृती निर्माण करण्याचा आजच्या कार्यक्रमातून आपण प्रयत्न करत आहोत. आणि चर्चा पुढच्या टप्प्यामध्ये नेत असताना विद्यार्थ्यांना संधी देऊया, त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते जाणून घेऊया. मॅम, मी असं नेहमी ऐकत आलोय की परदेशात जाणारी ही मुलं ही नेहमी वाणिज्य आणि विज्ञान शाखेतली असतात, पण कला शाखेतली विद्यार्थी जाऊ शकतात का? आणि मग जाऊ शकतात तर ते कुठल्या प्रकारच्या माध्यमांनी ते हे करू शकतात? जसं मी TYBA ला आहे, मराठी साहित्य हा मी विषय घेतलेला आहे. मग मराठी साहित्यातून मला कुठल्या प्रकारचं संधी मिळू शकते? सर काय सांगाल याविषयी? आर्ट्स, तिथे जे लिबरल आर्ट्स म्हणतात USA मध्ये, लिबरल आर्ट्स कॉलेजेसच आहेत जे हे सगळे विषय, लँग्वेज, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी आणि ह्याचे जवळजवळ 250 विषय आहेत लिबरल आर्ट्समध्ये, जे तुम्ही तिथे जाऊन सिलेक्ट करून तुमची जी इच्छा आहे ते सब्जेक्ट शिकू शकता. आता मराठी साहित्य कुठल्या तरी कॉलेजमध्ये डेफिनेटली मिळणार, आणि मराठी साहित्य असं नाही मिळालं तर भारतीय साहित्य किंवा वेस्टर्न इंडियन कल्चर, तुम्हाला रिलेटेड सब्जेक्ट डेफिनेटली मिळेल, कारण बऱ्याच सब्जेक्ट्सवर त्यांचा शोधही असतो आणि ते शिकवतात. सो कॉमर्स किंवा सायन्ससाठी जायचं ही एक एकदम चुकीची, म्हणजे असं विचारणंच चुकीचं आहे. आर्ट्ससाठी बरीच मुलं जातात, खास करून पॉलिटिकल सायन्स. आता हा आपल्या देशात आर्ट्सचा विषय आहे किंवा सायकोलॉजी. ह्या स्टुडंट्स एटलीस्ट 20% स्टुडंट तरी या विषयासाठी जात असतील. आणि कॉलेजेस खूप आहेत, लिबरल आर्ट्स कॉलेज शोधून जावं लागेल. म्हणजे विषय किंवा मी अमुक कला शाखेतला किंवा अमुक ज्ञान शाखेतला आहे असं काही बंधन तुमच्यावरती अजिबात नाही. जे युनिव्हर्सिटीचे जे रँकिंग असते ते आपल्याला इंटरनेटवरून कळते, वेबसाईटवरून कळते, पण काहींची युनिव्हर्सिटीचे रँकिंग जे आहे ते फेक असते युनिव्हर्सिटी वेबसाईटवर, इंटरनेटवर. तर ते आम्हाला कसं कळणार की हां ही इन्फॉर्मेशन खरी आहे, ही खोटी आहे? तुम्ही जेव्हा रँकिंग बघाल तेव्हा एक पर्टिक्युलर कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी आपल्याबद्दल काय म्हणते ते वाचू नका ना, इंडिपेंडंट रँकिंग बघा. जसं की QS रँकिंग आहे किंवा US न्यूज रँकिंग आहे किंवा UKला जायचं असेल कम्प्लीट युनिव्हर्सिटी गाईड ऑफ UK, हे असे इंडिपेंडंट, फायनान्शियल टाइम्स, हे जे रँकिंग असतात ते इंडिपेंडंट रँकिंग आहेत आणि वाईल्डली एक्नॉलेज रँकिंग्स आहेत. तुम्ही कॉलेज वेबसाईटवर जाऊन किंवा दुसऱ्या कोणत्या एज्युकेशन फोरमवर जाऊन त्या वेबसाईटवर जाऊ नका, इस्टॅब्लिश वेबसाईटवर जा. यू कॅन गो रॉंग. अच्छा, पण याच्यामध्ये फसवणूक होण्याच्या काही शक्यता असतात का? कमी. तुम्ही जर इस्टॅब्लिश रँकिंग बेसवरनं जर गेलात तर फसवणुकीचे चान्स फार कमी आहे. आणि फसवणूक मॅक्सिमम कुठे होते? जिथे आपली ग्रीड असते किंवा आपला गैरसमज असतो की आपल्याला कधीतरी US ला जायचंच आहे, कोणतीही कॉलेज चालेल, तसा जर अप्रोच ठेवला तरच तुम्ही फसले जाल. बरोबर. नाहीतर चान्स फार कमी आहे.
मॅम तुम्ही आता जसं की बोलत होता की तुमचा मुलगा बाहेर जातो तरी तुम्ही इतकी काळजी करता, तर एक मुलगी म्हणून मला जायचं तर मला फॅमिली सपोर्ट कशा प्रकारे भेटेल, आणि जर फॅमिली सपोर्ट भेटला तरी मिडल क्लास म्हणून मला कशा प्रकारे फंडिंग म्हणजे कॅरी करणं खूप कठीण आहे ना. म्हणजे ते मुलीसाठी हे अधिक अवघड आहे का? मुलीसाठी आता अवघड नाही. आता मी एक स्त्री किंवा एक मुलगी म्हणून जर तुम्हाला बाहेर शिकायला जायचं असेल तर आधी स्वतः मनाची तयारी पक्की करणं की मी कुठल्याही ह्याच्यात टिकून राहीन. म्हणजे मी मुलगी आहे म्हणून ऑफकोर्स मुलगी आणि मुलगा ह्याच्यात अजूनही आपण असं म्हणतो की मुलीला बाई जास्त काळजी घ्यायला हवी, म्हणजे लागते मुलीची, किंवा ती एकटी कशी राहू शकेल किंवा काय. आता असं राहिलेलं नाहीये. माझा मुलगा जेव्हा इथून गेला तेव्हा त्याने काय केलं, त्यांनी त्याचे जेव्हा युनिव्हर्सिटी फायनल झाली की न्यूयॉर्कला या अमुक एका युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जायचं ठरवलं, त्यावेळेला त्यांनी एक पेज बनवलं फेसबुकवरती की ह्या युनिव्हर्सिटीला कोण कोण स्टुडंट जात आहेत किंवा काय असं. तर जवळजवळ एक 50 मुलांनी रिस्पॉन्स केला. म्हणजे माझ्या मुलांनी त्यावेळेला इनिशिएटिव्ह, मला सांगावं असं वाटतं की त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतलं. त्यावेळेला एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या की तिथे गेल्यानंतर म्हणजे तिथे कुठे राहायचं, काय करायचं, असे जे प्रश्न असतात जे तुमच्या मनामध्ये आहेत तसं त्याच्या पण होते. म्हणून त्यांनी एक हे बनवलं की, आणि त्यांनी मग काय केलं, जाण्यापूर्वी एक 2-4 महिने आधी सगळ्या मुलांची एक मीटिंग घेतली आणि ती मुलं एका हॉलमध्ये जमून त्यांनी एकमेकांशी कम्युनिकेट झाली की आपण आता सगळे मिळून ह्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहोत, तर कोणी कसं राहायचं. ती मुलं जेव्हा तिथे भेटली तेव्हा त्यांचे आपोआप ग्रुप तयार झाले, मुलं मुली असं. मग त्यांनी ना इथंच ठरवलं की आपण आता ह्या 4 मुलांनी या 5 मुलांनी एकत्र राहायचं किंवा तिथे गेल्यानंतर कसं करायचं. माझ्या मुलाबरोबर जी 5 मुलं होती त्यांच्या फ्लॅटमध्ये, तर आम्ही त्या 5 जणांचे पॅरेंट्स एकमेकाला भेटलो होतो ती मुलं जाण्यापूर्वी. आणि मग आमचं म्हणजे आता आपोआपच जसं तुमचं कम्युनिकेशन वाढतं ना तशी भीती कमी होत जाते. म्हणजे एकटेपणा जो वाटतो की आता मी एकटी तर पडणार नाही ना तिथे किंवा काय. आता तसेच माझी कझिन जेव्हा म्हणजे अजून एक साधारण 2003 किंवा 4 मध्ये गेली असेल, ती आर्किटेक्चरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी गेली. त्यावेळेला ती खरोखरच एकटी होती. म्हणजे मुलगी अशी इथून जाणारी ती एकटी होती, कारण इंजिनिअरिंगला किंवा ह्याला जाणारी मुलं खूप असतात, पण आर्किटेक्चरमध्ये जाऊन MS करणारी मुलं त्यावेळेला आणि अजूनही कमीच आहेत. तरी ती इथून जाताना एकटी होती. पण तिने तिथे जाऊन तिथे गेल्यानंतर युनिव्हर्सिटी म्हणजे जसे युनिव्हर्सिटी फोरममध्ये स्टुडंट्स जे काउन्सिल्स असतात ते त्यांना मदत करतात. त्यांच्यासारख्याच अजून वेगवेगळ्या देशातनं, मग तिथे चायनामधनं किंवा वेगवेगळ्या देशातनं मध्ये आलेल्या मुली होत्या, त्या 2-3 मुली मिळून मग एकत्र राहायला सुरुवात केली त्यांनी. आता तर असं आहे की फक्त मुलीच किंवा मुलंच नाही राहत, एका घरामध्ये मुलं मुली एकत्र राहत आहेत. म्हणजे आणि ती सुद्धा वेगवेगळ्या देशाची, इंडियातली 2 मुलं आहेत, चायनीज 2 मुली आहेत आणि अशी. आणि पण तरी सुद्धा ती अतिशय व्यवस्थित राहतात तिथे. आणि कारण त्यांच्या कॉलेज आणि त्यांचे इव्हन सब्जेक्ट्स पण वेगवेगळे असतात. कोणी इंजिनिअरिंगचा आहे, कोणी मॅनेजमेंटचा आहे, कोणी आर्किटेक्चरचा आहे. ते आपापल्या ह्याच्यात वेळात कॉलेजमध्ये जातात येतात एकमेकांचे. म्हणजे कम्युनिकेशन आणि यांनी आपण आपले हे प्रॉब्लेम सोडवू शकतो. जसं आपल्याला म्हणजे ॲब्रॉडमध्ये जाऊन शिकण्याची आपल्याला आवड असते, जर आपण तसंच एज्युकेशन जर गव्हर्नमेंटने आपल्या इंडियामध्ये अवेलेबल करून दिलं मुलांना, तर कशी आपली जी इथली बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे ती लोक इथेच राहून आपल्या देशाची प्रगती करू शकतात. पण तिथे जाऊन एज्युकेशन केल्यानंतर ती लोक तिथेच सेटल होऊन जातात आणि त्या देशाची प्रगती करतात. तर असं गव्हर्नमेंटने मला असं वाटतं की केलं पाहिजे की इथे तसं एज्युकेशन आणावं आणि आपल्या देशाची प्रगती त्या मानाने वाढावी अशी. जरूर. मला वाटतं खूप छान विचार आहे हा. या विचारासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अनेक अशा ज्ञानशाखा ज्यांचं शिक्षण आज आपल्याकडे उपलब्ध नाही म्हणा, किंवा ज्या स्वरूपात असायला हवं त्या स्वरूपात उपलब्ध नसेल, पण इथे राहून भारतात राहून परदेशातलं शिक्षण मला मिळू शकतं का? अशा काही सोयी आहेत का? आता गेली 3-4 वर्ष काही कॉलेजेस असे इस्टॅब्लिश झाले जिथे कोलॅबोरेशनमध्ये म्हणतात, किंवा आपल्या कर्जतला एखादी आहे, कांदिवलीला एक ग्लोबल पाथवे इन्स्टिट्यूट आहे. तर ते मॉडेल एक नवीन इव्हॉल्व्ह होते. म्हणजे फॉरेन डिग्री आमका एखादी युनिव्हर्सिटी फॉरेनची की ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी म्हणा, त्यांनी इथे इन कोलॅबोरेशन आपल्या कोणत्या कॉलेजच्या कोलॅबोरेशनमध्ये इथे इस्टॅब्लिश करतात आणि डिग्री जी देतात ती US ची देतात. तर याच्यात
2-3 मॉडेल आहेत. तुम्ही पूर्ण इथे शिकून सुद्धा ती डिग्री मिळू शकते, नंबर 1. नंबर 2, तुम्ही 4 वर्षाचा जर कोर्स असेल तर पहिली 2 वर्ष इथे आणि उरलेली 2 वर्ष बाहेर जाऊन शिकू शकता. असे मॉडेल आहेत, इव्हॉल्व होत आहेत. आता कमी कॉलेजेस आहेत, पण आय थिंक पुढच्या वर्षात ह्या कॉलेजेस वाढतील आणि हे शक्य होईल. कारण तिकडचे जे विदेशाचे कॉलेजेस आहेत आता ते काय करतात, अमकं एक युनिव्हर्सिटी आहे ग्लोबल कॅम्पस, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, दुबई, बॉस्टन, सॉ पॉलो, ते कॅम्पस इस्टॅब्लिश करत आहेत. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचा कॅम्पस अबुधाबीमध्ये आहे. तर दॅट इज अनदर वे. इंडियात पण हे कॅम्पस डेफिनेटली येतील, कारण इंडियासारखं मोठं मार्केट कोणाला मिळणारच नाहीये. नक्कीच. जी युनिव्हर्सिटी आहे, प्रत्येक युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते. तर जी स्कॉलरशिप आपल्याला भेटते, जी कॉलेजची टोटल फी असते, ती पूर्ण फी माफ होते की किती अमाऊंट त्यापैकी आपल्याला भरावे लागतात? तुम्हाला किती स्कॉलरशिप मिळेल, समजा एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये 100% स्कॉलरशिप देत असतील तर मग ॲप्लिकंटच्या मार्कवर बेस्ड आहे की किती पर्सेंटेज ॲक्च्युली मिळू शकेल. 100% कव्हरही होते, 20% सुद्धा देतात, पण ते तुमच्या मेरिटवर आहे आणि किती मेरिटोरियस स्टुडंट्स आहेत त्या रेंजमध्ये. कारण स्कॉलरशिप्स ह्या एन्डॉमेंट किंवा फंडमधनं मिळतात. जर 3-4 विद्यार्थ्यांना एकसारखे मार्क असतील तर मग कदाचित स्कॉलरशिप पुढे मागे अमाऊंट डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो. ॲडमिशन जी असते कॉलेजमधली ती फक्त तुमच्या मार्कांवरच असते असं नाहीये. म्हणजे तुमचे मार्क तर हवेतच हवेत, पण एक्स्ट्रा करिक्युलरला पण फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये महत्त्व दिलं जातं. म्हणजे तुम्ही कॉलेज शिकत असताना जर तुम्ही CR असाल किंवा काय म्हणतात ते युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह असाल किंवा फुटबॉल एखादा खेळणारा असेल किंवा काय आहे, तर ह्याला सुद्धा महत्त्व दिलं जातं. त्यामुळे नुसतं अभ्यास असा हा गोल नाहीये. मग त्या दृष्टीने पण म्हणजे एखाद्याला आपल्या इथे फक्त भारतामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जाऊन डिग्री नाहीये, पण फॉरेनमध्ये तुम्ही फुटबॉल, क्रिकेट ह्या गोष्टींमध्ये सुद्धा डिग्री घेऊ शकता. म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा जर एखाद्याला इथे इंटरेस्ट असेल तर त्यांना पण असे मार्ग अवेलेबल आहेत बाहेर. मला वाटतं हा खूप एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे की किती पद्धतीच्या ज्ञानशाखांमध्ये आपल्याला तिथे शिकण्याची संधी आहे. सर, यावर अधिक थोडा प्रकाश टाका. आता मॅडमने सांगितलं तसं स्पोर्ट्स मॅनेजमेंट. आता स्पोर्ट मॅनेजमेंटचे जे डिग्रीज आहेत तिकडे बॅचलर लेवललाही आहेत, मास्टरला आहेत आणि MBA पण तुम्ही करू शकता ह्याच्यात. पण तशा फॅसिलिटीज बऱ्याच एरियामध्ये आहेत. आता किनेसिओलॉजी म्हणतात, इट इज नॉट रिलेटेड टू स्पोर्ट्स इंजरीचं जे सायन्स आहे बरोबर, किंवा एकदम सुपर स्पेशालिटी आहे हे काही तिथे अत्यंत चांगले कोर्सेस आहेत ज्याच्यासाठी तिथेच जावं लागणार. आता आपण बघतो की सिक्युरिटी वाईज बघितली तर आपण आपल्याला बोलतो ना, न्यूजमध्ये पण आपल्याला कळतं की सपोज आपण बघितलं की ऑस्ट्रेलिया किंवा रशिया झालं तर तिथे मुलांची सिक्युरिटी बघतात की म्हणजे त्यांना किती त्रास होतो, काही लोकांना त्रास होतो तिथे अब्यूजमधलं ना, जसं की रॅगिंग पण म्हणतात. तर ह्या संदर्भात तिथे गव्हर्नमेंटने अशी कोणती सिक्युरिटी किंवा अशी काही लॉज काढले, कारण की आपल्यासाठी ते नवीन लॉ असतात ना, असे कुठे वेगळे लॉ आहेत का इंटरनॅशनल स्टुडंटसाठी? हे जे लॉज आहेत ते त्यांच्या देशासाठी आहेत आणि आपली लोक तिकडे जातात त्यांनाही प्रोटेक्ट करतात. बाहेरची माणसं इकडे आली त्यांना एक्स्ट्रा प्रोटेक्शन देण्याचा कुठेही लॉ नाही. पण त्यांचे जे लॉज आहेत ओव्हरऑल जे युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर तुम्हाला त्यांची सिक्युरिटी सिस्टम, प्रोटेक्शन सिस्टम सगळं दिलेलं असतं. आणि त्याशिवाय काही इन्सिडेंट कुठे घडतात नाही असं नाही, पण ते फार क्वचित आहेत. आता आपल्या देशातील जवळजवळ गेल्या वर्षी म्हणतात की 3 लाखाहून अधिक मुलं बाहेर गेलीत. आता लास्ट इयर बघितलं तर 3 लाखातून मे बी 3, 4, 5 किंवा 30 मुलांचाही आपण असं काही उल्लेख नाहीये की त्यांना काही प्रॉब्लेम आला सिक्युरिटीच्या दृष्टीने. बरोबर, कारण तिकडचे जे कायदे आहेत ते चांगले आहेत. जसे की आपल्या देशाचेही कायदे आहेत, सगळ्यांना प्रोटेक्शन देतात, तसे तिकडचेही कायदे चांगले आहेत. म्हणजे आपल्याला काही एक्स्ट्रा रिस्क नाहीये तिथे जाऊन. स्टुडंटनी थोडीशी आपली स्वतःची काळजी पण घ्यायला पाहिजे. म्हणजे शक्यतो टायमिंग्स पाळणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही दुसऱ्या देशात जाता, नवीन ठिकाणी जाता, तर वेळेत आपण जे आता लहानपणापासून म्हणतो ना वेळेवर घरी या, 7च्या आत घरात,
ते खरोखर जर जशी मुलांना जी शिस्त असते ना ती थोडीशी पाळावी. नवीन देशात नवीन कंट्री म्हणजे गेल्यानंतर तिथल्या लोकांचं लाईफस्टाईल आपण पण लगेच तसंच वागायला सुरुवात केली की रात्री आउटिंग करतोय, बाहेर फिरतोय, हे तर ते आपल्याला कधी कधी झेपण्यासारखं नसतं. त्यामुळे जोपर्यंत तिथल्या परिस्थितीचा आपल्याला अंदाज येत नाही तोपर्यंत उगाच रिस्क कशाला घ्या. उगाच उशिरा घरी परत येणं किंवा वेळ म्हणजे उशिरापर्यंत युनिव्हर्सिटीत बसणं, अभ्यास करणं. तिथे मुलं उशिरापर्यंत युनिव्हर्सिटीत बसून अभ्यास करू शकतात. तिथे तशा फॅसिलिटी आहेत. तिथे त्यांची कॅन्टीन्स असतात, म्हणजे अभ्यास करणं, स्टडी रूम्स असतात आणि मुलं अगदी आरामात तिथे कॅम्पसमध्ये उशिरापर्यंत राहून अभ्यास करू शकतात. पण तिथून जर एखाद्या मुलाचं घर लांब असेल, एखाद्या निर्जन ठिकाणी, कारण आपल्यासारखी घनदाट वस्ती किंवा असं नाहीये फॉरेनमध्ये, त्यामुळे तिथे जर पोचायला जर तुम्हाला निर्जन ठिकाणाहून जर असं निर्मनुष्य ठिकाणाहून जर जायचं असेल तर वेळेवर आपलं पोचावं तिथं घरी. विश्वाचं दालन खुलं करणारं असं हे परदेशातलं शिक्षण असू शकतं. अर्थात तेच शिक्षण घेतलं पाहिजे असा अट्टाहास कुणीच करू नये आणि कुणी करणारही नाही. पण जर तुम्ही परदेशात शिक्षण घ्यायला गेलात तर तुम्ही कसं असावं बरं. मला वाटतं कार्यक्रमाचा शेवट करत असताना हे उदाहरण सांगताना मला खूप अभिमान वाटतो की अमेरिकेतल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा त्या विद्यापीठाचा शतकोत्तर महोत्सव सुरू होता तेव्हा एका प्राध्यापिकेने आवर्जून एका भारतीय विद्यार्थ्याचा उल्लेख केला आणि तिने असं म्हटलं की या भारतीय विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यापीठाची शान वाढवली. तो आमचा विद्यार्थी आहे, याने आमचं विद्यापीठ सन्मानित झालं. आणि अशा या भारतीय विद्यार्थ्याचं नाव होतं आपल्या भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परदेशात शिकत असताना आपली मूल्य, आपली संस्कृती कशी जपावी आणि पुन्हा येऊन या राष्ट्रभूमीला काहीतरी कसं द्यावं याचं यापेक्षा वेगळं आणि जिवंत उदाहरण मला वाटतं असणारच नाही. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्या युगपुरुषांनी, आपल्या राष्ट्रपुरुषांनी आपल्यासमोर ठेवलेली आहेत. तेव्हा हा आदर्श घेऊन परदेशात शिक्षण घेण्यासाठी जे आपले हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी नक्की तयारी करायला पाहिजे. त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देत इथेच थांबूया. धन्यवाद.